नमस्कार, कस्तुरीज किचन मध्ये आपलं स्वागत आहे आणि खूप खूप आभार। तर आज आपण बनवणार आहोत हराभरा कबाब। चला तर मग आपण साहित्य पाहूया। हळद, बेसन, जिरा पावडर, धने पावडर, काजू, जिरं, आलं लसूणची पेस्ट, मीठ, वाटाणे आणि पालक आहे, त्यानंतर कांदा आहे चिरलेला, बॉईल बटाटा, आमचूर पावडर, गरम मसाला आणि धनिया, मिरची आणि गाजर आहे। अशा प्रकारे आपलं हे बारीक करून घेतलेलं आहे। मी आता गॅस चालू करून घेते। त्यामध्ये तेल, आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे। त्यामध्ये मी हा हाफ टीस्पून जिरं टाकते। त्यानंतर जे आपण बारीक कापलेला कांदा आहे तो सुद्धा त्यामध्ये मी भाजून घेते। छान असा गोल्डन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं। चिमूटभर अशी हळद घालून घेते। त्यानंतर जो आपण वाटाणे आणि पालकचा जो बारीक आपण केलं होतं ते सुद्धा आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत। छान असं पाणी जिरू द्यायचंय। गरम मसाला घालून घेते। त्यानंतर जिरा पावडर आहे ती सुद्धा घालून घेते। त्यानंतर जो आपण बेसन घेतलाय तो सुद्धा घालते। त्यानंतर छान असं ते मिक्स करून घ्यायचंय। धने पावडर, त्यानंतर जो आपण बॉईल बटाटे घेतले होते ते सुद्धा आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत। आमचूर पावडर, त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेतोय। त्यानंतर जो आपण गाजर घेतला होता तो सुद्धा आपण त्यावरती किसून घेऊ शकता। भाज्या तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता। मी आता गॅस बंद करून घेते। त्यानंतर आपण हे 10 मिनिटं थंड करून घेणार आहोत। त्यानंतर आपण जे कबाब आहेत ते आपले बनवून घेणार आहोत। आपलं मिश्रण छान असं थंड झालेलं आहे। आता आपण वेगवेगळ्या शेपमध्ये त्याचे कबाब बनवून घेणार आहोत। मी आता हार्ट शेपमध्ये कबाब बनवून घेत आहे। त्यासाठी फर्स्ट मी हाताला आपलं जे मिश्रण आहे ते चिपकू नये यासाठी मी थोडंफार हाताला तेल लावून घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे शेप करू शकता। आपल्या हार्ट शेपमध्ये छान असं कबाब तयार झालेला आहे। अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या शेपमध्ये आपले कबाब बनवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपले सगळे कबाब तयार झालेले आहेत। आता त्यावरती आपण गार्निशिंगसाठी हे काजू लावून घेते। हे थोडे वरतून प्रेस करायचे आहेत आपल्याला। काजू हे ऑप्शनल आहेत। अशा प्रकारे हे आपले
कबाब तयार आहेत. आता ते आपण शॅडो फ्राय करून घेणार आहोत. आपण आता शॅडो फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी मी हा पॅन ठेवला आहे गॅसवरती. त्यावरती थोडंफार मी साईडून ऑइल घालून घेते. तेल असं छान गरम झालंय. आपण त्यावरती आपले जे कबाब आहेत ते ठेवून देणार आहोत. छान असे खमंग होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. कबाब आपले एक साइडून छान असे भाजले गेले आहेत. आपण आता ते पलटून घेतोय. आपले कबाब छान असे मस्त क्रिस्पी झालेले आहेत. ते मी काढून घेते. आपले छान असे ग्रीन कबाब तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. छान असे आपले हरे भरे कबाब तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. आवडले असेल तर कमेंट्स करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.